अविनाश यांना नुकतंच मिळालंय पहिलं सुयश. बॅटिंगसाठी दाखल होत आहेत भावेश. चला थोडं फास्ट खेळणं गरजेचं राहील. चला चेक बॉलिंग साठी जे ऑब्जेक्शन आहे विथ हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम अँड थर्ड अंपायर आपण ते चेक करतोय. एस इट इज थ्रो बॉल. गोलंदाजाची शैली मात्र अवैध कलवण्यात आलेली आहे. करा. चला नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी आता बनली होती तन्मयला. या एकंदरीत 9+6 7 धावा ऍड होत आहेत. स्कोर सध्या बनलेला आहे तो 12-12 ऑन बोर्ड. आदित्य गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. यावेळेला आणखीन एक पॉवर पॉकेट. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. निघालाय बॉल मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे होतोय. सीमा रेषेच्या बाहेर छुमंतर. तन्मय यांच्या बॅटमधून आणखीन एक जबरदस्त फटका. षटकार. सध्या जो वाऱ्याचा ओघ आहे हवेचा प्रवाह आहे तो लेफ्टी बॅटरसाठी फार एंड आणि रायटी बॅटरसाठी स्क्रीन एंड कडून पोषक आहे. आणि सध्या वारा तिकडे मारा हे समीकरण जणू काय आत्मसात केलेलं आहे ते लेफ्टी बॅटर तन्मयनं. बॅक टू बॅक 2 सिक्सर आलेले आहेत. स्कोर सध्या आपण बघत आहोत 18. या षटकात चांगल्या वेगानं धावा येतात ही जमेची बाब आहे. यावेळेला हुक केला बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघालाय. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. चौकार. दुसऱ्या षटकाची झाले सांगता. टीमची धावसंख्या 22-22 एका गड्याच्या मोबदल्यात. स्कोर 22-22. सर्वांचं स्वागत आहे. जन्मार मित्रमंडळ कान्होल आणि त्या सोबतीनं ग्रामस्थ मंडळ कान्होल आयोजित स्वर्गीय रुपेशदादा कंटे यांच्या स्मरणार्थ आम्ही कान्होलकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. क्रीडा स्पर्धेचा आजचा निर्णायक डे नाईट फॉर्मॅटनुसार चौथी दिवस रात्र आणि सध्या पहिला सामना सुरू आहे ज्यामध्ये 2 षटकात आतापर्यंत 22 बनलेले आहेत. तन्मय चांगल्या फॉर्ममध्ये आलेला आहे. चांगल्या टचमध्ये आलेला आहे. त्याच्या बॅटमधून चांगल्या वेगाने धावा येतात ती जमेची बाब. कुलसोमेनी स्पोर्ट्स पुणे क्रिकेट संघाकरता षटक सुरू होतं. तिसरं बॉलिंग मार्कवर आपण बघत आहोत रोशनला.
पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हवा तसं टायमिंग नव्हतं, धाव हवी आहे आणि आता ती भावेशला सहजरित्या मिळेल. सिंगल धावेसहित सध्या स्कोरबोर्डवर टोटल आपण बघत आहोत, एकूण अंकित झाली आहे ती 23. 23 धावा याच बरोबर सध्या आपण बघत आहोत स्कोरबोर्डवर. भगवानजी कुर्ले नुकताच आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित झाले, त्यांचंही करूयात वेलकम. चला, वेळ जास्त खर्च होतोय अभि भाऊ, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडं फास्ट केला. लेफ्ट बॅटर तन्मय साकर एंडला. डेड बॉलचा सिग्नल आलेला आहे, एसटी रक्षकांना आय थिंक आवाज दिला स्टॉप, त्याच कारणासह पंचांनी आता तो इशारा दिला डेड बॉलचा. वंडरबाब मुरबाड JP जयेश मोरे यांच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी ऑल द बेस्ट आलेलं आहे आणि त्यासोबत संपूर्ण ऑफिशियल पॅनलसाठी देखील ऑल द बेस्ट आलेलं आहे, त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. डॉट बॉल आणि डॉट बॉल नव्हतं, छोटेखानी कमबॅक. धावा सध्या स्थिर आपण बघत आहोत 23-23. आणखीन एक चांगला बॉल निघालाय थेट एसटी रक्षकाच्या हातात. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाज तितकाच चपल आहे. लाईनमध्ये कमालीची ॲडजस्टमेंट आपल्याला पाहायला मिळाली. ज्या तन्मयनं यापूर्वीच्या षटकात चांगल्या वेगानं धावा बनवल्या होत्या, त्या तन्मयला आता रोखण्याचं काम मात्र षटकात केलं आहे ते गोलंदाज रोशननं. बॅक टू बॅक सेकंड डॉट त्यानं टाकलाय. फुल टॉस ड्राईव्ह केला समोर, बॉलच बॅक ड्राईव्ह. लॉंग ऑफच्या फिल्डरला संधी बनली आहे सेकंडसाठी, चान्स भावेशनं घेतला होता, मात्र नकार नॉन-स्ट्रायकर एंडवरून देण्यात आलाय तो बॅटर तन्मयकडून. सो मिळेल ते एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 24-24. स्टील 2 टू गो. मागच्या षटकाच्या तुलनेत या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी आतापर्यंत रोशनकडून आपण बघत आहोत, ज्यानं 4 चेंडूत अवघ्या 2च धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकात अभि मुरबाडीनं छाप सोडली, 2 धावा देत 1 विकेट त्यानं कॅरी केली होती. यावेळेला यॉर्कर हेलिकॉप्टर उडवलाय, लॉंग ऑफला फिल्डर टिलक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, पण अखेर त्यांच्या आवाक्याबाहेर निघाला बॉल डीप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भावेश यांच्या बॅटमधून येतोय आज जबरदस्त आम्ही कान्होलकर चषक, चौकार. या चौकारासोबत सध्या सांघिक धावफलक पुढे मार्गस्थ होत आहे. 4 धावेसोबत टीम सरकते पुढे. कुलस्वामिनी ठुणे स्कोरबोर्डवर रन्स सध्या पाहायला मिळत आहेत 28-28. स्टील 1 टू गो. यावेळेला अपील झालं, मात्र पंचांचा स्पष्ट नकार. ओव्हरची झाले सांगता षटकं संपली 3. 9.33 धाब्याची धावगती बनल्या गेल्या 3 षटकात. त्या 28 धावा, अजूनही 12 चेंडू 2 षटकं बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ कुलस्वामिनी स्पोर्ट्स ठुणे. चला, यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही टीम कॅप्टन आपली उपस्थिती गरजेची आहे. शिवतेज क्रिकेट संघ न्हावे आणि त्यांच्या विरोधात जय गावदेव झुगरेवाडी हे 2 संघ आमने सामने असतील. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे, जर क्रीडा नगरीत आपण उपस्थित झाले असाल तर लगेचच आपण आयोजकांच्या संपर्कात या. तीन षटकात 28 धावा बनल्या गेल्या. शॉर्ट ड्रिंक्स इंटरवल ब्रेक सध्या कव्हर होतोय. क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय मस्साप परिसर क्रिकेट असून संलग्न जनमान मित्रमंडळ कान्होल आणि त्या सोबतीनं ग्रामस्थ मंडळ कान्होल आयोजित स्वर्गीय रुपेशदादा कंटे यांच्या स्मरणार्थ आम्ही कान्होलकर चषकाचं दुसऱ्या रजनी पर्वातील हे बहरदार आयोजन गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याच दे याची डोळा
हा टेनिस बॉल क्रिकेट जगताचा देखणा सोहळा उपभोगण्यासाठी उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सरचे स्वागत. ऑनलाईन व्ह्युअर्स जे टेन क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून आमच्या सोबत जॉईन झालेत त्या सर्वांचं स्वागत आहे. क्रीडा नगरीत हळूहळू आता दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी वाढू लागली. त्या सर्वांचं स्वागत. मंचावरती असणारे आकर्षक टू व्हीलर बाईक या स्पर्धेचं विशेष आकर्षण व्हायचं. ॲट दी एंड ऑफ टुर्नामेंट कुठला भाग्यवान खेळाडू त्या बाईकवर स्वार होऊन या मैदानाचा फेरफटका मारेल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक टू व्हीलर बाईक, बेस्ट बॅट्समनसाठी स्पोर्ट्स सायकल, बेस्ट बॉलरसाठी स्पोर्ट्स सायकल आणि त्याचबरोबर लकी डॉ कृपन काउंटर देखील आता आमचा सुरू झालेला आहे. जे जे क्रीडा रसिक इंटरेस्टेड आहेत विनंती आहे लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्कात या. अगदी ₹100 माफक शुल्कात तुम्हाला आकर्षक गृहोपयोगी 10 वस्तू त्या ड्रॉमध्ये पाहायला मिळतील. एकंदरीत 30 विजेते आपण थ्रू द ड्रॉ काढणार आहोत. मात्र आकर्षक 10 वस्तू ज्या लकी ड्रॉच्या कुपनच्या माध्यमातून आकर्षण बनलेल्या आहेत. आणि खास करून खाऊ गल्ली देखील आता खुली झालेली आहे. येस इट इज कमिटीचीच आमच्या खाऊ गल्ली आहे. जे जे खवय आहेत त्याने आस्वाद घ्या. ऑफिशियल सर्व मेंबर्सला आय थिंक फ्री नाश्ता आहे ही सूचनाही आता आलेली आहे. ओम साई लाईट इव्हेंट, टीम टेन क्रिक लाईव्ह, ऑफिशियल अंपायर पॅनल, ऑफिशियल कॉमेंट्री पॅनल आणि त्या सोबतीनं ऑफिशियल स्कोरर पॅनल. पहिला बॉल वाईट, तदनंतर 4 धावा. धावा एकंदरीत 33 बनलेल्या आहेत. आणखीन एक कमी गतीने टाकलेला बॉल दिशा दिली आहे. लॉंग लेगला फिल्डर उपस्थित झालेत. जास्त वेळ घेतलाय, सेकंडचा चान्स बनेल का प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र एकाच धाब्यावरती सध्या समाधानी राहावं लागेल. सो या सिंगल धावेसहित स्कोर आपण बघत आहोत. सध्या दाखल करतो एकूण अंकित होतो 34-34. 10 चेंडू 23 धाब्याचं योगदान तन्मय देत आहेत. तर 9 चेंडू 9 धावा आतापर्यंत भावेशनं बनवलेल्या आहेत. दुसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत 18 चेंडू 33 धाब्याची ही पार्टनरशिप बिल्डअप झालेली आहे. एक वरती बाद होत सागर माघारी परतले होते. मात्र सध्या चांगल्या गतीनं चांगल्या वेगानं धावा बनतात. चला वेळ जास्त खर्च होतोय चंदू. आदित्य थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. वेलकम. शिवतेज नाभेचे सर्व MPCAचे विद्यमान खजिनदार सागरजी इंदोर यांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील करूयात आपण वेलकम. व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोरबोर्डवर आपण टोटल बघत आहोत 35-35. दुर्वा कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सागर झिंदूराव ज्यांच्या वतीनं आज सर्व ऑफिशियल टीमच्या कोल्ड्रिंकची सुविधा होणार आहे. रनवेमध्ये आलाय थोडा व्यत्यय. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल डेड बॉल. धावा 35 बनलेले आहेत. 35. बॉल तयार पुन्हा एकदा उमेश. अर्ध्या विकेटवर टाकलाय. हवं तसं टायमिंग करता आलं नाही. मिड विकेटला फिल्डर आदित्य थोडे फंबल झालेत. 4 सेकंडसाठी घेतलाय. थ्रो खराब आहे आणि आता अखेर ती दुसरी धावही बनलेली आहे. यष्टीरक्षकाची स्पष्ट नाराजी आपण बघत आहोत. कारण अभियानात चांगलं ठाऊक होतं जर थ्रो ॲक्युरेट आला असता तर रनआउटचा चान्स बनला असता. मात्र तसं काही घडलं नाही. या 2 धावा आणि 2 धावेसहित सध्या एकूण धावा दाखलकरती अंकित होत आहेत 37. फिरून मारण्याचा प्रयत्न होता. लाईन इथे मिस केली आहे. व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन या षटकात सध्या खर्च करत असताना आपण बघत आहोत गोलंदाज उमेशला. एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेसहित सध्या स्कोर 38. तिसऱ्या पंचांची मदत आता केली आहे ती व्हाईटसाठी. बॉलिंग करणाऱ्या टीमकडून आय थिंक हा रिव्ह्यू आहे सिरीज.
येस इट इज व्हाईट बॉल. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन मात्र कायम असेल. आता रिव्ह्यू गमावलाय तो टीम ओम साई स्पोर्ट्स ठुनेनं. आणखीन एक अतिरिक्त धावा ॲड झालेली आहे. सो धावा आपण बघत आहोत बनलेल्या त्या 38-38. 38 धावा सध्या स्कोर बोर्डवर एका विकेटच्या मोबदल्यात. बॉल तयार. यावेळेला ऑन साइडला अक्रॉस बॅट खेचलाय आणि पोचलाय बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भावेश यांच्या बॅटमधून पहिला ब्लास्ट, पहिला भव्य षटकार. भावेश बरसताना पाहायला मिळत आहेत. वाऱ्याचा सध्या प्रचंड ओघ. यापूर्वीच आपण ती चर्चा केली होती. लेफ्टी बॅटरसाठी स्क्रीन एंड तर रायटी बॅटरसाठी फार एंड. आणि सध्या वाऱ्यावरती स्वारत बॉल हवाई भ्रमण करतो. षटकार आलेला आहे. षटकारासोबत सध्या स्कोर 44-44. दिलीपजी देसले आणि त्यासमेत राजेंद्रजी कुर्ले यांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील कोऱ्यात वेलकम. हाफ ट्रॅकर बॅकफुटवर गेले, पूल केलाय, गॅपमध्ये चाललाय बॉल. फिल्डर थोडे फंबल झाले. 4 सेकंडसाठी घेतला आणि आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तो मात्र अंगलट आलाय. तन्मय माघारी परत आहेत. बिग विकेट. सेट बॅटर आता आउट होतोय 23 धाबेचं योगदान देत. आणि याच बरोबरीत 45ला लागलाय तो धक्का दुसरा टीम कुलस्वामिनी स्पोर्ट्स ठुनेला. समीर दादा खडनकले यांची उपस्थिती लाभलेली. त्यांचे सरस स्वागत. सेल्फ फॉलो मध्ये फंबल झालेत. उमेश सेकंडचा चान्स आणि आता नॉन स्ट्रायकर एंडवरून भावेशनं जागा सोडली नाही. याचाच अर्थ काय, आता धावा 2 आल्या पावली माघारी यावं लागेल. ते सूरजला फलंदाज बाद. राज मोबाईल्स अँड इंटरप्राइजेसचे सर्वा ज्यांच्या वतीनं प्रत्येक आयवा झेलसाठी आकर्षक एअरबड्स आपण क्रीडा रसिकांना 3ही रजनींमध्ये गिफ्ट दिलेले आहेत. राजेशजी देसले यांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील आपण खोऱ्यात वेलकम. 46 धावा 4 षटकात बनलेल्या आहेत. दुसऱ्या आणि चौथ्या षटकात वेगानं धावा आलेल्या आहेत. ही जमेची बाब आहे कुलस्वामिनी स्पोर्ट्स ठुने क्रिकेट संघाकरता. काळूरामजी कुर्ले यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली. त्यांचे सरसे स्वागत आहे. रोशनला आता गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले. चला वेळ जास्त खर्च होतोय अभिभाऊ. 4 षटक बरोबर 20 मिनिटात टाकलेले आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलची हवाई यात्रा. पहिला बॉल भिरकावून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भावेश बरसतायत, भावेश कोसळतायत आणि भावेश पहिल्या बॉलवर रोशन यांच्या विरोधात तुटून पडतायत. षटकार. या षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 52. 52 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात अवघ्या 2च धावा खर्च झाल्या होत्या. यावेळेला गॅपमध्ये चाललाय बॉल. लॉंगॉनच्या फिल्डरला संधी नाही हलण्याची. निघालाय बॉल अगदी त्यांच्या बाजूनं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्ट्रेट टू द साइड स्क्रीन. समोरच्या दिशेने केलं आक्रमण. षटकारा पाठोपाठ येतोय हा चौकार. चौकारासोबत सध्या 56 धावा धावफलकावरती. सनी कुर्ले आणि त्यासोबत सचिन कुर्ले यांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करूयात वेलकम. अब तक 56 धावा सध्या पाहायला मिळतात स्कोर बोर्डवर. यावेळेला ड्राईव्ह केला समोर स्ट्रेट बॅटनं. वाडा शॉट
जितकी जास्त उंची तितका जास्त अंतर. बॉल होतोय सीमारेषेच्या बाहेर चुमंतर. इट्स गोइंग गोइंग अँड गॉन. सिक्सर. या षटकारासोबत मात्र 62 धावा सध्या धावफलकावरती बनलेल्या आहेत. वाऱ्याचा जो वेग आहे, हवेचा जो प्रवाह आहे, तो सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी हितदायी, शुभदायी, लाभदायी बनलेला आहे. आणि त्याच कारणास्तव सध्या वर्चस्व या सामन्यात आपण बघत आहोत. तो टीम एस इट इज फेअर बॉल कलवण्यात आलेला आहे. बरोबर लेगस्टिक वरून बॉल एसटी रक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. डॉट बॉल. अखेर आता रोशन सुटकेचा मोकळा श्वास सोडलेला आहे. धाबा बनलेले आहेत 62. 62. स्टील 2 टू गो. चला संगनायक उपस्थित व्हा. जय गावदेव जुगरेवाडी. ऑलरेडी शिवतेज नाब्याचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. जसा इनिंग ब्रेक होईल लगेचच टॉस आपण करतोय. आता अर्ध्या विकेटवर टाकलाय. स्कोर ऑफ द विकेट. गॅपमध्ये चाललाय बॉल. एक टप्पा घेत निघालाय तो थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. 4 धावा. चौकार. जीवन मित्रा इतका मोबाईल मध्ये मग्न झालेला आहे की त्याला माहित नाही त्याच्या डोक्यावरून बॉल गेलेला आहे. हा फुल टॉस. शेवटच्या बॉलवरती मात्र आली आहे विकेट. मात्र भावेश यांचं जबरदस्त योगदान फलंदाजीत पाहायला मिळत आहे. किंबहुना हा डाव मात्र संपलाय. बनला गेला 66 आणि विजयासाठी 67 धावेचं मोठं टार्गेट सेकंड इनिंग मध्ये चेस करावा लागेल टीम ओम साई ठुनेला. दुसऱ्या डावात 67चं टार्गेट विजयासाठी चेस करावा लागेल. चला टॉस होतो. यानंतर होणारा सामना. दोन्ही टीम कॅप्टन उपस्थित आहेत. समीरजी खंडागले यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस होतोय. शिवतेज नावेनं जिंकलाय टॉस.
आणि बॅटिंगचा निर्णय. जयगादेव झोगरेवाडीला मात्र फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. नेक्स्ट मॅचमध्ये ते देखील इनॅक्शन असतील. चला, हालचाली थोड्या संत होत आहेत, थोडा वेग द्यावा लागेल. दोन्ही टीम्सला विनंती आहे. सुधीरजी इंदराव उपस्थित झालेत, विनंती आहे या, आपलं सरसे स्वागत आहे. दुसरा डाव सुरू होतोय. 67 धाब्याचा पाठलाग करायचा आहे आघाडीसाठी. बाला आणि त्याच्या सोबत चंदू देतात. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आता या मॅच मध्ये सध्या मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हे दोनही फलंदाज, मोठं टार्गेट आहे, मात्र वाऱ्याचा प्रवाह अजूनही फलंदाजांसाठी पोषक आहे. ज्या पद्धतीनं पहिल्या डावात वाऱ्याच्या प्रवाहाचा फायदा घेतला तो तन्मय आणि भावेशनं, तसाच फायदा आता या डावात घ्यावा लागेल टीम ओम साई स्पोर्ट्स पुणेला. एकाच गावातील दोन संघ समोर, मात्र जबरदस्त लढत रंगेल यात काही शंका नाही. दोनही टीम विजयासाठी मात्र प्रयत्नशील असतील. आता पाहायचं आहे प्रयत्न कुठल्या संघाचे यशस्वी होतील. पहिला बॉल, लाईन खराब आहे, इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव. बघा, ॲज पर असोसिएशन रूल थ्रो बॉलला पेनल्टी नाही आहे, फक्त तो नो बॉल ग्राह्य द्यायला जाईल आणि संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही. किसन मामा बांगर उपस्थित झालेत, विनंती या मंचावरती आपलंही सहर्ष स्वागत आहे. यावेळेला शफल झाले, स्क्वेअर लेग कडे चाललाय बॉल, क्लोज टू द बाउंड्री रोप, कट टू कट डीट, पंच कन्फर्म करतायत. वन बाउन्स ओव्हर दी रोप, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मार्चच्या बाहेर येतो तो चौकार. या चौकारासोबत सध्या 5 धावा दाफलकावर, 5 ऑन बोर्ड. 67चा पाठलाग सुरू आहे. पहिला बॉल वाईड, तदनंतर आलेला चौकार आणि सध्या दाफलकाला गती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे तो आघाडीचा बॅटर चंदूकडून. आमिर गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावात धावा बनलेल्या आहेत, मात्र दुसऱ्या डावात धावा बनू शकतात, ती क्षमता या दोन्ही फलंदाजांकडे. आणि सध्या आपल्या क्षमतेला, गुणवत्तेला न्याय देत असताना आपण बघत आहोत चंदूला. पहिला वाईट बॉल, तदनंतर आलेला चौकार. आता फुल टॉस, समोर ड्राईव्ह केला, मिड ऑफला मिसफिल्ड, बॉल थोडा बाजूला गेलाय, तोपर्यंत बनेल एक सिंगल धाव. आणि या सिंगल धावेसहित सध्या धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाली आहे ती 6 ऑन बोर्ड, 6 धावा दाफलकावरती. बरोबर सेकंड इनिंग स्टार्ट झालेली आहे ती 7:19 स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा, थोडं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. वेलकम. प्रथमजी चव्हाण यांचं नुकताच शुभागमन झालेलं आहे. आज ऑफिशियल कॉमेंटेटर आज ते आपल्यासोबत जॉईंट होत आहेत, त्यांचं करूयात स्वागत. चला, वेळ जास्त खर्च होतोय अमीर. फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. या बॉलची केली आहे हवाई यात्रा, बॉलला घेतली आहे गगन भरारी, षटकार. या षटकारासोबत सध्या स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण बघत आहोत, एकूण अंकित झाले ती 12 ऑन बोर्ड, 12 धावा याचबरोबर दाफलकावरती.
फुल टॉस, आता स्वीप, आकर्षक फटका, निघालाय बॉल डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर षटकारा पाठोपाठ येतोय तो बाळ्यांच्या बॅटमधून. हा बेधडक चौकार. या चौकारासोबत सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंक झाले ती 16. 16 ऑन बोर्ड. 67 धाब्याचा पाठलाग सुरू आहे. 16 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. स्टील 2 टू गो. पॉप प्ले मध्ये पॉप पॅक स्टार्ट. सध्या आपण बघत आहोत आघाडीला बॅटर बालाकडून. चला वेळ जास्त खर्च होतोय भावेश. टाइम काउंटर सूर्य मित्र 7:19 ला बरोबर पहिला बॉल पडलेला आहे. आता अर्ध्या विकेटवर टाकला, बॅकफुटर जाऊन कट करण्याचा प्रयत्न, तो मात्र फसला आणि बॉल बरोबर दुसऱ्या प्रयत्नात शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट च्या क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बसला. फलंदाज बाद, बाळा माघारी परततायत. 16 ला सध्या बसलाय तो पहिला आद्रा ओम साई स्पोर्ट्स ठुणे क्रिकेट संघाला. बिग विकेट डाऊन. बॅटिंग साठी पाहिलं तर अविनाश दाखल होत आहेत. स्कीपर ऑफ द साइड, कॅप्टन ऑफ द साइड. स्कोर सध्या 16 बनलेला आहे. 16 ला नुकताच पहिला धक्का लागलेला आहे. आमिर यांना मिळतंय पहिलं सुयश आणि त्यासोबत आपण बघत आहोत पहिली सफलता ती टीम कुलस्वामिनी स्पोर्ट्स ठुणे क्रिकेट संघाकरता. चला बॅटिंग ऑर्डर देखील ऑलरेडी सेट करून ठेवा. ओम साई स्पोर्ट्स ठुणे वेळेचं सहकार्य अपेक्षित आहे. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न ऑफटॉपच्या बाहेर शफल झाले होते. बॅट्समॅनला फॉलो करण्यात आलेला आहे. विकेट आणि त्या पाठोपाठ आलेला डॉट बॉल ओव्हरची झाली. सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिला षटका अंती बनला गेला त्या 16. आता विजयाचं समीकरण 24 चेंडू 4 षटका आणि अजूनही 12.75 धाब्याच्या धावगतीनं 51. 51 धाब्याची आवश्यकता आणि या धावा कशा पद्धतीने चेस होतील जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रथमजी चव्हाण सर. थँक्यू. थँक्यू सो मच सन्माननीय दीपवीर बिराडे सर. ऑनगोईंग मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही एकाच गावातील दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. एकंदरीत पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा 24 षटकांमध्ये. अजूनही 51 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तन्मय आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला विचार केला तर अविनाश आणि चंदू ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. सलामीला आलेला फलंदाज बाळा मात्र बाद झाला, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता, एक षटकार आला होता आणि त्यानंतर तो तंबूच्या आश्रयाला गेला. कमबॅक गोलंदाज अमीरने केलं. दुसरं षटक सुरू आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्ट्रोक चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी डीपमध्ये वेकेंट एरिया होता, त्या रिझनला क्लिअर करत बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. मितील धावा 4. येतोय पलटवार. अगदी मागच्या 2 चेंडूंवरती संघर्ष पाहायला मिळत होता. अर्थातच पहिल्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूंवरती एकही धाव आली नव्हती आणि धावेंची कोंडी फोडण्याचं काम आता होत असताना पाहायला मिळते. तन्मयच्या माध्यमातून गोलंदाजी होतं त्याने, त्याच्या विरोधामध्ये इथे आपण पाहतोय चंदूच्या माध्यमातून येतोय चौकार. टीमची टोटल 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर आपण पाहतोय दुसरी सुरू आहे. इथे देखील आपण पाहतोय मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होतं. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडला, थोडासा बाहेर निघत असताना चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉटबॉलची समाप्ती होतीये. 20 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदला. मात्र अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतीये. ओम साई ठुणे विपक्ष कुलस्वामिनी ठुणे असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. एकाच जंगलातले 2 वाघ आमने सामने इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. खूप कमी वेळा असं पाहायला मिळतं एकाच गावातील कुठल्याही स्पर्धेमध्ये 2 संघ पहिल्याच फेरीमध्ये आमने सामने असतात, कारण एकाच मैदानावरती प्रॅक्टिस देखील करत असेल मे बी आणि त्यानंतर छक्के पंजे माहीत असतील, त्यामुळे काटेकी टक्कर होईल यात काही शंका नाही आहे.
ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, मात्र इनसाइड दी सर्कल चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. अतिउत्साहपणा पाहायला मिळाला आपल्याला चंदूच्या माध्यमातून. मात्र एक धाव कंप्लीट होती सिंगल धावेच्या मदतीने. टीमची टोटल 22 धावा. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असतील या गोष्टीची नोंद करून घ्यायची मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून मला सूचना येते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असतील, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. षटक क्रमांक 2 मार्गस आहे तन्मय. बॉलिंग मार्कवरती चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, मात्र त्यानंतर चांगल्या प्रकारे कमबॅक केलंय तन्मयच्या माध्यमातून. 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांमध्ये 67 धावेंचं टार्गेट सेट करण्यात आलं आणि एकंदरीत पाहायला गेलं तर टार्गेट चेस करत असताना चांगल्या परिस्थितीमध्ये धावगती मेंटेन होत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 23 धावा 23. षटक क्रमांक 2 मार्गसचं पहिला चेंडू चौकार, त्यानंतर डॉट बॉल वाईड, बॅक टू बॅक 2 सिंगल आलेले आहेत. इथून एकाच मोठा फटका येणं गरजेचं आहे, कारण ज्या वेळेस सिंगल येईल, डॉट बॉल येणार आहे, त्या वेळेस गोलंदाजी करणारा संघ फ्रंट फूटवरती येऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये निरंतर बॅक टू बॅक तुम्ही सिंगल डबल तर काढले पाहिजेत, मात्र चौकार देखील येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मिस्टॅम स्ट्रोक चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय, फिल्डरने केली मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिथिल धावा 4 आणि येतोय हा फलंदाजाच्या माध्यमातून लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा चौकार. संध्याकाळच्या सत्रामध्ये चाय सोबत बिस्किट नाही तर नशीब खाऊन आलाय की काय फलंदाज चंदू, कारण चांगल्या प्रकारे त्याला मात्र लक फॅक्टर ऑन होणारा चौकार पाहायला मिळाला. एका धावेला महत्त्व देणं गरजेचं आहे. आय थिंक सागर होते ज्याच्या माध्यमातून फिल्डिंग खराब झाली आणि त्यामुळे चेंडू डीपमधून सीमारेषा पलीकडे गेला. यावेळी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता वाईड आणि त्यावरती 501 धाव. अर्थातच या 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील आणि टीमची टोटल 29 वरती आता जाऊन पोहोचली. 27 या चेंडू आधी धावसंख्या होती, त्यानंतर 2 धावा आपण ॲड केल्या तर टीमची टोटल 29 या आकड्यावरती पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अविनाश आणि चंदू चांगल्या प्रकारे आता साझेदारी करायला लागलेत. एकंदरीत पार्टनरशिपचा विचार केला तर चांगल्या प्रकारे पार्टनरशिप दोघांची आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस देखील क्रिकेटचं मादक सौंदर्य कसं असतो ते या स्ट्रोकवरती आपल्याला पाहायला मिळालं. फिल्डरने पुन्हा एकदा मिस्टेक केली. मी उल्लेख केला होता चायसोबत बिस्किट नाही तर नशीब खाऊन आलेत की काय, कारण लक फॅक्टर ऑन सातत्याने पाहायला मिळतोय. फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक्स होत असताना पाहायला मिळतात. तिथे आरामातपणे फिल्डिंग होऊ शकली असे मात्र फिल्डरने चुकी केली, मिसजजमेंट पाहायला मिळालं आणि त्याच्या जोरावरती येता येत्या 4 धावा आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक 2 कंप्लीट होतोय. पहिल्या षटकामध्ये आल्या 16, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 17. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. गडी गमवला 1 आणि 33 या धावसंख्येवरती. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज. एकंदरीत 10.5 मिनिटांचा अवधी झालेला आहे. 2 षटकं झालेत, सो स्पीडअप करणं अपेक्षित असेल. टीमची टोटल 33 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. 67 धावा झाल्या होत्या. 67 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलं आणि 67 धावा चेस करत असताना चांगल्या गतीने धावगती मेंटेन केली जाते फलंदाजांच्या माध्यमातून. तीस धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतीये. अमी कानोळकर चषक 2026 दैदिप्यमान थरार आपण सर्व अनुभवू शकतो. प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉ असे मात्र पाहायला मिळेल. लकी ड्रॉमध्ये फ्रीज देखील आहे, सायकल देखील, त्यानंतर इंडक्शन शेगडी, त्यानंतर मिक्सर असेल, इस्त्री असतील, त्यानंतर कूलर देखील पाहायला मिळतील, कॅटल देखील पाहायला मिळतील. राज मोबाईल्स आणि त्या सोबतीला प्रत्येक आव्या झेलसाठी इयरबड्स पाहायला मिळतील. सो प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी, यात काही शंकाच नाहीये. भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळते. आजचा दिवस रात्र क्रमांक 4 अशी मात्र पाहायला मिळेल. 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. भावेश बॉलिंग मार्कवरती पहिलाच बॉल जो मात्र वाईड येतोय.
इथे चांगला चेंडू होता. यू मिस आय विल डेफिनेटली इट. अगदी तेच पाहायला मिळालं. फलंदाजाने एसट्या दाखवल्या आणि त्या एसट्या गोलंदाजाने वाकवल्यात. विकेटचं पतन होतोय, लागतोय मैदानाच्या आतमध्ये. हा दुसरा मोठा धक्का. 34 या आकड्यावरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. चंदूची केस संपुष्टात. चंदू बॅक टू दी पवेलियन. इंडिव्हिज्युअल 15 धावा बनवल्या, ज्यामध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळेल चंदूच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारे कॅमिओ खेळला. स्वीट बट इफेक्टिव्ह कॅमिओ, स्मॉल बट इफेक्टिव्ह कॅमिओ आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि आता तो तंबूच्या आश्रयाला जातोय. वेळ वाचवणं गरजेचं राहील. 13 मिनिटांचा अवधी आतापर्यंत कंप्लीट झालेला, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. बाळा आणि चंदू जे की सलामीला आले होते तंबूच्या आश्रयाला जात आहेत. टॉप ऑर्डर मधील 3 पैकी 2 खेळाडू तंबूमध्ये गेलेले पाहायला मिळतात. आता मिडल ऑर्डरला सुरुवात होती, मधल्या फळीला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. तर याच दरम्यान उद्योजक समाजसेवक सन्मान्य बालचंद्र दवणे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत. यावेळेस चांगला स्ट्रोक हुक केलाय आणि त्यानंतर चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. आधी बॅट फिरली होती, खरं तर टप्पा पडला, चेंडू थोडासा गती कमी झाली होती. अशा परिस्थितीमध्ये चेंडूला पिक केलं आणि त्यानंतर बॅट पहिली फिरली होती, मात्र त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये बॅटला कंट्रोल केलं आणि हुक केलं, ज्यावरती 4 धावांची पुन्हा एकदा मोहर आपल्याला पाहायला मिळते. चौकाराच्या मदतीने 38 धावा 38 धावा धावफलकावरती आहेत. सातत्याने विकेट तर पडल्यात, मात्र धावगती थांबायचं नाव आतापर्यंत घेत नाहीये. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा. त्यानंतर कमबॅक होणं गरजेचं आहे. भावेश इथून कमबॅक करेल का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मिस्टेक होतीये. कॉलिंग नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं दोन्ही फलंदाजांमध्ये आणि त्याचा फायदा समोरच्या संघाने उचललाय. फलंदाज होतोय बाद. लागतोय तिसरा मोठा धक्का धावबाच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना टीमला. आणि अवी ची खेळी संपुष्टात. अवी बॅक टू दी पवेलियन. तिसरा गडी बाद होईल 38 या आकड्यावरती. याच दरम्यान गुरुनाची अंबारे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जे की जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आहेत. त्यांना विनंती असेल सर, आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. मिस्टॅम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळतील. क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा मिस्टेक होतीये. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. एकंदरीत पाहायला गेलं तर मिसफिल्डच्या जीवावरती मी म्हणेल 10 ते 12 धावा आतापर्यंत आलेल्या पाहायला मिळतात. त्या जर धावा अडवल्या असत्या तर कुठे ना कुठे संघ फ्रंट फूटवरती असता. एका धावेला महत्त्व देणं गरजेचं आहे. ज्या वेळेस तुम्ही मिसफिल्ड करता, कुठे ना कुठे मानसिक दडपण गोलंदाजावरती देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. स्पीडअप अपेक्षित असेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 42 या आकड्यावरती. टायमर सुरू आहे. 16 मिनिटं झालेली आहेत, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. टायमर सुरू आहे. 42 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये एकंदरीत 2 गडी बाद होत असताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर होते, मिस्टेक होतीये फिल्डरच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू सीमारेषा पलीकडे चाललाय, येतोय हा सिक्सर. टीमची टोटल 48 या आकड्यावरती. 13 चेंडूंमध्ये 19 धावेंची गरज आहे. 16.5 मिनिटं झालेले, त्यामुळे वेळ वाचवणं देखील गरजेचं असेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. अशा रीतीने आपण पाहू शकतो षटक क्रमांक 3 कंप्लीट होतोय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण येऊन ठेपले येणारे 12 चेंडू 19 धावेंची गरज.
वेळ वाचवणं गरजेचं असेल या गोष्टीवरती नोंद करायची. एकंदरीत 16.5 मिनिटं लागलेत पहिल्या 3 षटकांसाठी. येणाऱ्या 3.5 मिनिटांमध्ये तुम्हाला हा षटक कंप्लीट करावा लागेल, अन्यथा पेनल्टीला सामोरे जावं लागेल. या गोष्टीची नोंद फिल्डिंग टीमने करून घ्यायची आहे. बॉलिंग मार्कवरती गुरु आपल्याला पाहायला मिळतील. चौथ्या षटकामध्ये येत आहेत. 12 चेंडूंमध्ये 19 धावेंची गरज, हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. टायमर सुरू आहे, या गोष्टीवरती देखील नोंद करून घ्यायची आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती आहेत. वेळ वाचवणं गरजेचं आहे टीम. चला थोडंसं सहकार्य करा. 17 मिनिटं झाले. 3 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे. बॉलिंग मार्कवरती आपल्याला गुरु पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये तन्मयने 17 धावा खर्च केल्या, तिसऱ्या षटकामध्ये भावेशने 15 धावा खर्च केल्यात. सो खराब गोलंदाजी होती, यात काही शंका नाहीये. यावेळेस वाईट बॉल पाहायला मिळेल. दिशापासून भटकलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने जर पाहायला गेलं, पहिल्या षटकामध्ये देखील पहिला चेंडू वाईड होता, तिसऱ्या षटकामध्ये देखील पहिला चेंडू वाईड, आणि या षटकामध्ये देखील पहिला चेंडू वाईड. टप्पा मिळत नाही गोलंदाजांना. फुलर यांचा चेंडू ड्राईव्ह केलाय, चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, कंप्लीट एक सिंगल दा होईल. आणि सिंगल वरतीच यावेळेस समाधान मानावं लागतंय. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 50 या 50 धावा अशा मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. विजयासाठी अजूनही 17 धाव्यांची गरज असेल. 11 चेंडूंमध्ये 17 धावा सोपं मापक असं आव्हान पाहायला मिळतोय. कारण ज्याप्रमाणे धावगती मेंटेन केली होती आणि ज्याप्रमाणे चेजिंग करत असताना धावा बनवल्यात, सो आता सोपं आणि मापक असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 11 चेंडूंमध्ये 17 धाव्यांची गरज आहे, इक्वेशन आपण पाहतोय. फुल टॉस बॉल आणि त्यावरती फुल टोल वसूल केलंय. आक्रमण पाहायला मिळते फलंदाजाचं आणि त्याच्या माध्यमातून येतोय हा सुपर सेव्हर. काव कॉर्नरला क्लिअर करत सिक्सर. सिक्सर पाहायला मिळेल. षटकाराच्या मदतीने 56 धावा धावफलकावरती. समीकरण 10 चेंडूंमध्ये 11 धाव्यांची गरज, हा इक्वेशन पाहायला मिळेल. तर याच दरम्यान राजेशी ढमणे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. 10 चेंडूंमध्ये 11 धाव्यांची गरज असताना अजून एक मोठा स्ट्रोक. यावेळेस देखील चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा सिक्सर. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असतील या गोष्टीची नोंद करून घ्यायची. बाकी कोणी समर्थक नसतील या गोष्टीची नोंद करून घ्या. समर्थकांना विनंती असेल, स्टेज आहे, स्टेजवरती तुम्ही बसू शकता, मात्र खेळाडू कक्षामध्ये बसू नका. फक्त 5 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडूंमध्ये 5 धाव्यांची गरज, हे इक्वेशन पाहतोय आपण. बॅक टू बॅक तिसरा षटकार येईल का ते देखील पाहणं महत्वाचं होतं. मात्र यावेळेस आपण पाहतोय एका धावेवरती समाधान मानावं लागते. समीकरण येऊन ठेपलंय. विजयासाठी फक्त 4 धाव्यांची गरज. 8 चेंडू आणि 4 धावा इक्वेशन आपण पाहतोय. एक मोठा फटका आणि सामना फिनिश होऊ शकतो. मात्र तो मोठा फटका येईल का, की अजूनही काही ना काही कमबॅक होईल, ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. 8 चेंडूंमध्ये 4 धाव्यांची गरज. आणि यावेळेस आपण पाहतोय स्ट्रोक चांगला आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला क्लिअर करत विजय षटकार MSD स्टाईलने सामना केलाय फिनिश. आणि सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळेल ओम साई ठुणे संघाने. वेल प्ले टीम, हार्ड लक टफ लक कुलस्वामिनी ठुणे. तर विनंती असेल त्यांच्या शुभासे आपण अंबारे सरांचं शुभ सन्मान करणार आहोत, जे की कानोल जिल्हा परिषद शाळेचे